नमो बुद्धाय. माझं नाव डॉक्टर अवलिया. ह्या नावाने मला अखंड महाराष्ट्र ओळखतो. मी लाभार्थी सामुदायिक विवाह सोहळा समिती महाराष्ट्र राज्य शासन समितीचा एक फाउंडर आहे आणि सालाबादप्रमाणे मराठवाड्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये एकाच दिवशी एकाच वेळेला विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. त्या अनुषंगाने ए हत्ते अंबेरे ज्यांचं बोधी अकॅडमी आहे समर्थ जे आहे सावरकर चौकामध्ये समर्थनगरमध्ये त्यांचं स्वतःचं एक फाउंडेशन आहे. त्या फाउंडेशन संदर्भात त्यांची माझी एक चर्चा झाली होती. तुम्ही एकदा येऊन आम्हाला भेटावं. मग आम्ही आमचे वकीलची टीम आणि CA आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. तिथे चर्चा वगैरे केली की आमचा एक प्रस्ताव आहे, यावर तुमचं काय मत आहे. तर ते म्हणे आमची एक संस्था आहे, आम्ही प्रशिक्षण केंद्र चालवतो आणि विद्यार्थ्यांना घडवतो आणि तुमची संकल्पना छान आहे, म्हणजे आपण सामायिक विवाह सोहळा घेऊया, या संदर्भामध्ये आमची तुमची संमती आहे. नंतर आम्ही हा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्याच्या नंतर आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी वेळ न देता आम्हाला सांगितलं की आमच्याकडे आता वेळ नाही आहे, तुम्ही नंतर येऊन आम्हाला भेटावं. आम्ही जेव्हा भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमची भेट झाली नाही आणि नंतर आम्हाला न सांगता किंवा आम्हाला झोपेमध्ये ठेवून त्यांनी प्रस्तावा मंजुरी घेतली आणि विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. सामाजिक न्याय विभाग त्यांना 50% अमाऊंट देतं आणि धर्मादाय आयुक्ताला 50%, असं दोन्ही मिळून हा विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं. जे साधारण 1,80,000 रुपये लाभार्थ्यांना सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये मिळत असतं. लाभ ते घेण्यासाठी तळागाळातील वधूवरांचा आम्ही शोध घेत असतो. शोध घेताना त्यांच्या अकॅडमीचे जे काही पदाधिकारी होते त्यांनी आयोजनासाठी मला बोलवलं. त्यांनी आयडेंटिटी प्रूफ त्यांचा माझ्याकडे आहे, ज्या कार्यक्रमात मी होतो. आणि नंतर जेव्हा जी सगळी फाईल तयार केली, जेव्हा अमाऊंट तिथं बघायला गेलो तर तिथं कुठल्याही वधूवरांना लाभार्थ्यांना जो धनादेश द्यायचा स्वतः दिला नाही आणि संस्थेकडे जे साहित्य असतात ते स्वतः त्यांनी त्या ठिकाणी दिलेले नाही आहेत. तर त्यामुळे खूप फसवणूक झालेली आहे. साधारणपणे 152 जोडप्यांची फसवणूक झालेली आहे. ती सगळी फाईल वगैरे माझी तिथे होती, ती घायल झाली. मी तिथे त्यांना विचारलं की माझी इथली फाईल कुठे गेली, तर त्यांनी सांगितलं की बाबा ही फाईल आम्हाला माहीत नाही, तुम्ही शोधावं लागेल तुम्हाला. आम्ही जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला आम्हाला ती फाईल सापडली नाही. त्यामध्ये सगळे पूर्ण पुरावे वगैरे होते. मग त्यानंतर आम्ही आमचे वकील साहेब आहे SS म्हणून सदावर्ते आणि आमचे आणखीन दुसरे एक वकील आहेत विधितज्ञ, तर तेही आमच्यासोबत होते. आम्ही दोघं मिळून हा प्रस्ताव आम्ही न्यायालयात सादर केला की याच्यापूर्वी फसवणूक झाली होती आपल्या मिलिंद कॉलेजच्या ग्राउंडमध्ये नागसेन परिसरामध्ये. तिथे विवाह सोहळ्याचं आयोजन केलं. त्यावेळेला पण रमेश वाघ आणि त्यांच्यासोबत आणखीन पदाधिकारी वगैरे होते, त्यांनी स्वतःची फसवणूक केली. जाधव म्हणून होते, तर त्यांचं स्वतःची पतपिढी आहे महात्मा फुले म्हणून. तर आम्ही हा एक कार्यक्रम आयोजन केला होता. त्यावेळेला पण वधूवरांना लाभ काही मिळाला नाही, म्हणजे दुसऱ्यांदा फसवणूक वगैरे झाली. तर असे होऊ नये या संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीवर कठोरचे कठोर कारवाई व्हावी. तो व्यक्ती चुकीचा आहे, अनेक लोकांची फसवणूक करतो. मध्ये मलाही कॉल केला होता, परभणी कार्यक्रम घेऊया म्हणून मला फोन आला होता त्यांचा, पण मी त्यांचा फोन घेतल्यानं विचारलं काय काम आहेत. म्हणे मी हत्तीर अंबेरे बोलतो आहे आणि बौद्धी अक्ष तुमचं फाउंडेशन, तुम्ही मागच्या वर्षी आम्हाला सपोर्ट केला बौद्ध लेण्या विवाह सोहळ्याला मागच्या वर्षीच्या, तर तुम्ही ह्याही वर्षी आम्हाला सहकार्य करा, आम्ही परभणी घेतो आहे. पण नंतर मग तिथल्या भंतेजींची फसवणूक झाली. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला एवढे पैसे त्या भंतेजीकडून त्यांनी घेऊन कार्यक्रम घेऊया, आणि नंतर त्या भंतेची फसवणूक झाल्यानंतर जेव्हा आम्हाला माहिती मिळाली की तिथे पण असा हा प्रकार केला, मग आम्ही तिथून थोडं सावधान झालो आणि पिटिशन दाखल केलं न्यायालयामध्ये. तर आता न्यायालयामध्ये दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना तारीख सुनावली होती की तुम्ही हजर राहावं, पण ते हजर राहू शकले नाही. त्यानंतर पुन्हा नवीन प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवत आहोत. पुन्हा एक वेळेस ते हजर राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि पुण्याच्या पुढे कोणाची फसवणूक होऊ नये. समाजाची खूप फसवणूक झालेली आहे. समाज खूप गरीब असतो आणि आपला भारतीय बौद्ध धर्मगुरू जे आहेत त्यांना शेष आम्ही संवाद साधू असं त्यांनी सांगितलं, पण तसं काही झालं नाही. त्यामुळे पण आज आम्ही समर्थनासाठी या ठिकाणी आलो आहोत. आमचं स्वतःचं एक छोटंसं फाउंडेशन आहे बौद्धिवृक्ष माझ्या दारी. आम्ही संकल्पना दर बौद्ध पौर्णिमेला राबवत असतो. आमची टीम आहे ह्या ठिकाणी काम करत असते सोशोलॉग म्हणून, आणि त्या माध्यमातून आम्ही 1,00,000 झाडं एका दिवसामध्ये देण्याचं आम्ही काम करतो. आम्हाला सयाजी शिंदे यांचं फायनान्सर असतं, ते दरवर्षीप्रमाणे आम्हाला बौद्धिवृक्ष झाडं देतं. आम्ही प्रत्येक घराघरापर्यंत हे बौद्धिवृक्ष पोहोचण्याचं काम करत असतो दर बौद्ध पौर्णिमेला. त्या अनुषंगाने त्यांची माझी भेट झाली होती. आणि विशेष माझ्या मोबाईलवर मेसेज आला होता की अमोर पोषणासाठी बसलेले आमचे धर्मगुरू भंती जे आहे भिक्खू अभयपुत्र महाथेरो आणि यांचं अमर उपोषणाला आम्ही त्यांना मदत करत आहोत, त्यांच्या पाठीशी आहोत. त्यांचं उपोषण योग्य आहे. आणि विशेष जी फसवणूक ज्या ठिकाणी झालेली आहे भिक्खू महासंघाची बौद्ध व्यवहारामध्ये जी फसवणूक होते आणि बौद्ध लेणीमध्ये जो प्रकार घडला यापुढे होऊ नये
आणि ज्यांनी ते घडवून आणण्याचा प्रयत्न केला अशा त्या कडक कारवाई त्या व्यक्तीवर करण्यात यावी असे आमचं म्हणणं आहे आणि आमचा फाउंडेशनचा एक त्यांना सपोर्ट आहे. आमचे जे भंती आहेत आज या ठिकाणी जे उपोषणाला बसलेले आहेत ते योग्य रीतीनं बसलेले आहेत कारण त्यांचं म्हणणं जे आहे तर त्यांनी ते योग्य ठिकाणी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कारण की बौद्ध भिक्खू संघ व्यवहारामध्ये तटस्थान असण्याचं जे काम आहे ते करत आहेत आणि त्यांचा पूर्ण सपोर्ट त्यांना भाजप करत आहे. BJPच्या माध्यमातून ते सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि मागच्या वेळेस माझ्यासारख्या असंख्य लोकांची फसवणूक झालेली आहेत. खूप गरीब लोक असतात. आपला समाज फार तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे आणि संकल्पना ही डॉक्टर D.R. आंबेडकरांची होती, बाबासाहेबांची संकल्पना होती की तळागाळातील व्यक्तींना तो लाभ मिळावा, पण त्यांना तो मिळालेला नाही आहे. आणि भारतात आणि राज्यातला पहिला हा डिजिटल बौद्धिक वसवण्याचं संकल्पना घेऊन आम्ही काम सुरू केलं होतं, पण आता तसं काही झालं नाही आणि इतरांची फसवणूकसुद्धा झाली आहे. आणि पुढे असं होऊ नये यासाठी आमचं एक विनंती आहे आपणास सर्व भिक्खू महासंघातील जे बौद्ध धर्मगुरू आहेत, दलाई लामा असतील, त्यांच्यासोबत आमचं चर्चा एकदा झाली होती बौद्ध परिषदेच्या वेळेस. तेव्हा पण ते म्हणले की आम्ही तुमच्या कार्यक्रमात नक्कीच येऊ, पण तसं येता आलं नाही. पण तिथले जे भंती जे आहेत ज्या तिथे राहतात बौद्ध लेणीमध्ये तर त्यांनी त्यांची संमती दर्शवली होती, त्यामुळे ती या ठिकाणी ती पण योग्य नाही आहे. पण आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत, आमचं टीम आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आमचं पूर्ण सहकार्य आम्ही आहोत. आम्हाला केव्हाही कधी गरज पडेल आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहू. विशेष करून म्हणजे की बौद्ध विहारामध्ये लेण्याचं संरक्षण होणे सुद्धा काळाची गरज आहे. त्याचं कारण असं की संरक्षण होत नाही आहे कारण भविष्यामध्ये जे उद्भवत आहे कारण की तिथल्या लोकांनी अतिक्रम केलेलं आहे. काही निजामकालीन काही जमीन आहे ते त्याचा विरोध आहे आणि वरती जे फॉरेस्ट विभाग आहे ते सुद्धा आम्हाला सहकार्य करत नाही आहे. पण संरक्षण भिंत ही काळाची गरज आहे. याच्यापूर्वी आम्ही विवाह सोहळ्याची चिंता जरीला एक पत्र दिलं होतं की आमच्या जे बौद्ध लेणी आहे तर काही पडत आहे, त्या काही भाग दुष्परिणाम होत आहे, तर त्याला तुम्ही काही मदत करू शकता का? तर हो म्हणून सांगितलं होतं, पण प्रत्येक काही आले नाही. पण आम्ही भिंत बांधू असं त्यांना आश्वासन मागच्या वेळेला त्यांनी दिलं होतं. पण माझ्यासमोर त्यांनी 2 वेळेस चेक दिला होता तिथल्या भंतेजींना, पण ते परत पुढे काही काम झालं नाही, तिथं स्थगिती राहिली. त्यावेळेला मी उपस्थिती माझी. थँक्यू, धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत.